सिद्धिविनायक ग्रुप कात्रज शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सावंत विहार मोरेबाग कात्रज या परिसरात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली। या निमित्ताने अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। रविवारी चित्रकला, रांगोळी, संगीत खुर्ची स्पर्धा यांचं उद्घाटन आमदार तानाजीराव सावंत यांच्या हस्ते पार पडलं। सायंकाळी भव्य रथ आणि आकर्षक विद्युत रोषणाई, ढोल ताशा वादन, ज्ञानप्रबोधिनी पदकाचे वादन आणि बर्ची नृत्य, गोंधळी, भुतिया, महिलांनी पारंपरिक पद्धतीने परिधान केलेली वेशभूषा, लहान मुले आणि मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ आणि मावळे यांची वेशभूषा यांनी संपूर्ण वातावरण शिवमय झालं होतं। याच परिसरामधील महिला भगिनींचे लेझिम कला सादरीकरण यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील साहेब यांच्या हस्ते आसरा अनाथालय, वृद्धाश्रम, क्रिकेटर, स्मशानभूमीत काम करणारे सेवेकरी, पत्रकार, व्यंगचित्रकार यांचा सत्कार करण्यात आला। याप्रसंगी आप्पासाहेब रेणुसे, विलास भनगे, नेहमीचंद सोळंकी उपस्थित होते। चित्रकला रांगोळी या स्पर्धेचे पारितोषिक वितरण गिरिराज सावंत, भारती विद्यापीठाचे सिनियर PI सावळाराम साळगावकर, ॲडव्होकेट प्रशांत काळे यांच्या हस्ते करण्यात आले। परिसरातील महिलांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा पार पडला। अप्पर पोलीस आयुक्त पाटील यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या। गोंधळी, भुतिया, पारंपरिक वाद्य, शिवगर्जना, ढोल ताशा, लेझिम सादरीकरण, भगवे झेंडे, रथावरील छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूक यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेलं होतं। गेली 11 वर्षे झाली कात्रज परिसरातील हे तरुण युवक वर्षातून एकदा पारंपरिक पद्धतीने शिवजयंती, नवीन वर्षाच्या सुरुवातीला गडकिल्ले सफाई, अनाथ आश्रम, वृद्धाश्रमाला मदत असे कार्यक्रम पार पाडत असतात। आपण आज सर्वजण बघत असू, संपूर्ण राज्यभर, संपूर्ण देशभर नव्हे तर पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो आहे। आज आपण सकाळी बघितलं असेल, शिवनेरी गडावरचे आपले कार्यक्रम, पुणे शहरातले विविध कार्यक्रम आपण सगळे बघितलेले आहेत। त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या पुणे जिल्ह्यात जन्माला आलेले आहेत आणि त्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातले कार्यक्रम अगदी आनंदाने सगळेजण साजरा करतात। आणि आपल्याला सगळ्यांना देखील त्या सगळ्या छोट्या छोट्या कार्यक्रमांना आता बघितलं असेल, महिला असतील, लहान मुलं असतील, विविध प्रकारच्या रॅली असतील, रथ असतील, नंतर सिंहगडावरून यांची आज मशाल ज्योत या ठिकाणी आलेली असे कार्यक्रम असतील। या सगळ्या कार्यक्रमांमधून तरुणांमध्ये एक उत्साह संचारतो आणि शिवाजी महाराजांनी जे जे कार्य केलेलं आहे त्यातून थोडं का होईना सगळ्यांना माहिती होते आणि ते करण्याची प्रेरणा सगळ्यांना मिळते। आपण या सगळ्या उपक्रमांना मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो। आपल्या हातून असेच शिवजन्मोत्सव आणि शिवजयंतीच्या दिवशी आणखी चांगले कार्यक्रम समाजासाठी होत राहोत अशी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। गेले 10 वर्ष आम्ही शिवजयंती उत्सव हा पारंपरिकरित्या आणि कुठेही वर्गणी न मागता, म्हणजे पहिला मोठो ग्रुपचा हा की बाबा आपल्या महापुरुषांची जयंती कोणाच्या दारात किंवा कुठल्या राजकीय किंवा उद्योगपतीकडे जाऊन पैसे मागून साजरं करणं हे आम्हाला पटत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला जे परिसरातील जे महिला असतील आणि हे सर्व सदस्य आहेत, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, त्यांचा जो सहभाग भेटला, महिलांचा जो सहभाग भेटला, त्याच्यामुळं आज आम्ही हे 10व्या वर्षात पदार्पण करत आहोत। प्रत्येकाचंच योगदान इथं भरपूर आहे आणि खास करून आमच्या परिसरातील महिला ज्या गेल्या 10 दिवस रोज रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत थांबून इथं प्रॅक्टिस करतायत आणि त्यांनी लेझिम कलानृत्य जे बसवलं आहे ते तुम्ही आता थोड्या वेळात तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक दिसेल। त्याच्यामुळं गेले मागच्या वर्षापासून आमच्या कार्यक्रमात त्यांच्या ह्याच्यात भर पडत आहे आणि मी खरोखर हे 10वं वर्ष किंवा शिवकार्यात ह्या सगळ्या लोकांचा जो काय आम्हाला सहभाग आहे किंवा जे सपोर्ट आहे त्याबद्दल मी आमच्या ग्रुपच्या वतीने सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। थँक्यू। शिवजयंती निमित्त आपल्याला छत्रपती
छत्रपती शिवाजी महाराजांची जी आपली शिवजयंती आपण साजरी करतो. आज या ठिकाणी सिद्धिविनायक जे मंडळ आहे गेली 10 वर्ष खूप अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही शिवजयंती साजरी करते आणि नागरिकांना आणि एक वेगळा संदेश दिला जातो आहे त्यांच्यातून. कारण विशेषतः त्यांचं मी पाहिलेलं आहे की महिला भगिनींना त्यामध्ये नेतृत्व आणि पुढाकार दिलेला आहे. तर अत्यंत शिस्त पद्धतीने हे मंडळ खूप छान पद्धतीने शिवजयंती साजरी करत आहे. नमस्कार, माझं नाव शुभांगी सचिन होटे. मी नेहमीच गड किल्ल्यांना भेट देत राहते. मला माझ्या महाराष्ट्राचा खूप अभिमान आहे. आज ज्यांच्यामुळं आपल्या मंदिराचा कळस आणि आपल्या देवारातली देवासमोरची तुळस ज्यांच्यामुळे आहे म्हणून आज आम्ही आहोत, आम्ही स्त्रिया आहोत. आणि मी सिद्धिविनायक ग्रुपची खूप खूप आभारी आहे. माझं हे दुसरं वर्ष आहे मी या ग्रुपला जॉईन झालेली आहे. आणि आपण जसं या आपल्या महाराष्ट्रामध्ये दांडिया खेळला जातो त्याला किती महिलांचा सहभाग असतो, त्याच्यात दुप्पट तिप्पट चौपट असा हा शिवजयंतीला महिलांचा सहभाग असावा अशी मी सगळ्या महिलांना विनंती करते. आणि आपल्या मराठी परंपरा जपा, त्याचा अभिमान बाळगा. आणि शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. ते शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझे नाव धनश्री नलवडे. सिद्धिविनायक ग्रुप कात्रज परिसरातील आहे. या ग्रुपला सध्या 10 वर्ष झालेली आहेत. आम्ही स्वइच्छेने इथं आलेलो आहोत. कुठलीही वर्गणी न घेता मुलांनी हा ग्रुप स्वतःच्या स्वखर्चातून स्थापन केलेला आहे. लेझिममध्ये सध्या 51 लेडीज आहेत. लेझिमचा ग्रुप आहे. लहान मुलांचा लाटीकाठीचा ग्रुप आहे. त्याशिवाय इतरही कार्यक्रम राबवले जातात जसं की महिलांसाठी रांगोळीच्या स्पर्धा, संगीत खुर्चीच्या स्पर्धा, लहान मुलांसाठी पेंटिंगच्या स्पर्धा वगैरे असे सगळे उपक्रम राबवले जातात. गेली 10 वर्ष झाले संघटना मुलांची कात्रज सिद्धिविनायक ग्रुप परिसरातील मुलांची संघटना ही एकत्र येऊन काम करत आहेत. या शिवजयंतीच्या निमित्ताने येथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्याच्यामध्ये महिलांची रांगोळी स्पर्धा, त्याच्यानंतर लहान मुलांची ड्रॉइंग स्पर्धा, त्याच्यानंतर संगीत खुर्ची अशा विविध प्रकारच्या स्पर्धा इथे घेतल्या जातात. तसेच शिवजयंतीच्या दिवशी येथे महिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन मिळतं. यामध्ये महिलांचं लेझिम हा एक खूप छान प्रकार इथे खेळला जातो. त्याच्यानंतर लहान मुलांची लाठीकाठी, लहान मुलांचे डान्स, बर्ची नृत्य अशा प्रकारचे विविध प्रकारचे कार्यक्रम इथे या शिवजयंतीमध्ये केले जातात. आणि अतिशय उत्साहामध्ये हा शिवजयंती कार्यक्रम साजरा केला जातो.